नमस्कार, मैं जूली तिवारी। हर समय आपके साथ न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। राहुल गांधी के खिलाफ अंबरनाथ में भाजपा का जोरदार विरोध प्रदर्शन। शिवाजी चौक पर लगी शेम ऑन कांग्रेस की नारे। संसद परिसर में नियमों के उल्लंघन का आरोप लगाते हुए भारतीय जनता पार्टी अंबरनाथ की ओर से कांग्रेस नेता राहुल गांधी और कांग्रेस सांसदों के खिलाफ रविवार को शहर पूर्व स्थित छत्रपति शिवाजी महाराज चौक पर जोरदार निषेध आंदोलन किया गया। भाजपा कार्यकर्ताओं ने नारेबाजी करते हुए कांग्रेस के खिलाफ विरोध जताया और शेम ऑन कांग्रेस के बैनर तथा प्लेकार्ड हाथों में लेकर अपना आक्रोश व्यक्त किया। भाजपा पदाधिकारियों और कार्यकर्ताओं का आरोप था कि राहुल गांधी और कांग्रेस सांसदों ने संसद परिसर में घेराव के दौरान नियमों का उल्लंघन करते हुए वहां चाय पार्टी आयोजित की, जिससे संसद की गरिमा को ठेस पहुंची है। इसी मुद्दे को लेकर भाजपा कार्यकर्ता शिवाजी चौक पर एकत्रित हुए और कांग्रेस के खिलाफ जमकर नारेबाजी की। इस दौरान कार्यकर्ताओं के हाथों में ऐसे प्लकार्ड भी दिखाई दिए जिन पर लिखा था कि कांग्रेस को संसद में चर्चा नहीं करनी, बल्कि केवल हंगामा करना है और संसद का अपमान करना ही उनकी नीति बन गई है। इस विरोध प्रदर्शन में नगराध्यक्षा तेजश्री करुंजली, नगर सेवक अभिजीत करुंजली, पवन वालेकर, मीना वालेकर, प्रदीप पाटिल सहित भाजपा के कई पदाधिकारी और कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। आंदोलन के दौरान नेताओं ने अपने भाषण में कहा कि चुनावी पराजय के हताश हुए राहुल गांधी अब संसद की प्रतिष्ठा को भी नुकसान पहुंचाने का प्रयास कर रहे हैं। भाजपा कार्यकर्ता शेम ऑन कांग्रेस और संसद के सम्मान में भाजपा मैदान में जैसे संदेश लिखे और बैनर और प्लेकार्ड लेकर विरोध जताते हुए दिखाई दिए। चालू आहे त्याचं गांभीर्य चाय चहा पार्टी करत आहेत, म्हणजे त्यांचा विकासाकडे म्हणजे असं नाहीये किंवा त्यांना परिस्थिती पूर्ण जगात आहे त्याच्यावरती चर्चा त्याच्यावर थोडीशी निघालं पाहिजे, त्यांना ह्याची परवा पडत नाही। फक्त त्यांना विरोध करायचंय, म्हणजे मोठी चांगलं काम करतात त्याचा विरोध करायचंय, ह्या उद्देशाने त्यांचं काम चाललंय, म्हणजे काम चाललेलं दिसतंय आणि यासाठीच आम्ही सगळेजण एकीकडे संपूर्ण जगामध्ये युद्ध त्या ठिकाणी परिस्थिती झाली आहे। संपूर्ण पश्चिमचे देश एकत्र येऊन त्या ठिकाणी इस्रायलवर हल्ला केला जातोय। इस्रायली त्या ठिकाणी संपूर्ण होत असणारा तेलाचा पुरवठा, इंधनचा पुरवठा असू किंवा एलपीजी गॅसचा पुरवठा असू, तो संपूर्ण जगाचा त्या ठिकाणी बंद केलाय। आणि असं काहीतरी असताना, कुठेतरी युद्ध होत असताना कुठेतरी भारतीय नागरिक त्या ठिकाणी अडकलेत, संपूर्ण जगाचे नागरिक अनेक देशामध्ये त्या ठिकाणी अडकलेत, कोणी दुबईमध्ये, आणि असं सर्व काही जगामध्ये एक भारताची प्रतिमा आज कुठेतरी उंचावली आहे। परंतु राहुल गांधी त्या ठिकाणी प्रत्येक वेळेस या भारताची प्रतिमा बदलून करता येईल एक खूप मोठ्या प्रकारे त्या ठिकाणी अमेरिकेला घडले होते। एक्सट्रीम फाईल नावाचे भारताच्या एकाही व्यक्तीचं नाव त्या एक्सट्रीम फाईल मध्ये नाही, हे FBI ने त्या ठिकाणी रिपोर्ट दिला। परंतु राहुल गांधी तिकडे काही स्वस्थ बसायला तयार नाही। त्या भारताचं नाव कसं खराब करता येईल याकरता दिवस रात्र राहुल गांधी एकच अजेंडा घेऊन चालतात। परंतु त्या ठिकाणी FBI ने स्पष्ट केले की कोणत्याच भारतीय व्यक्तीचे नाव त्या एक्सट्रीम फाईल मध्ये नाही, परंतु त्याच्यावरती सुद्धा राहुल गांधीला विश्वास नाही। या भारताला कसं मलिन करता येईल, या भारताच्या नेतृत्वाला कसं मलिन करता येईल, याकरता राहुल गांधी दिवस रात्र काम करत असतात। त्या राहुल गांधीच्या या भूमिकेचं संपूर्ण भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी निषेध व्यक्त करते। आज या अंबरनाथ शहराच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आपण एकत्र येऊन या ठिकाणी विरोध आपला त्या ठिकाणी दर्शवतोय, या राहुल गांधींच्या भूमिकेला त्या ठिकाणी दर्शवतोय। कारण की राहुल गांधींची भूमिका ही मोदी विरुद्ध नाही तर कुठेतरी भारत विरोधी त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येते। मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने राहुल गांधींचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि यांना मतदान करणारे त्यांच्या सोबत असणाऱ्यांनी विचार करावं, हे कोणत्या पक्षाचा विरोध नाही करत तर त्या ठिकाणी आपल्या देशाचा विरोध होतोय। आपल्याला या ठिकाणी जागृत व्हायची गरज आहे। जेव्हा जे काही खासदारांसमोर आहेत
मकर गेट जवळ चहा पाणी करत बसले होते. हा आपल्या लोकशाहीवरती, लोकशाही परंपरेवरती हल्ला आहे. त्या मकर गेट जवळ कोणीही निदर्शने करू नयेत किंवा गैरवर्तन करू नये असे लोकसभा अध्यक्षांचे निर्देश असताना देखील राहुल गांधी हे उत्तमपणे त्या ठिकाणी अशा प्रकारचं वर्तन करतात आणि देशाच्या प्रतिमेला कुठेतरी काळीमा लागेल असं वर्तन त्या ठिकाणी नेहमी करत असतात. आजची जी परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये जी गॅस टंचाई, पेट्रोल टंचाई निर्माण होऊ घातलेली आहे त्यावरती विचारविनिमय करण्यापेक्षा त्यांची धन्यता याच्यातच मानतात ते की फक्त सरकारला विरोध करायचा. पण आपले पंतप्रधान हे अतिशय गंभीर आहेत आणि त्यांनी त्यांच्या परदेशी विषयक धोरणांमुळे आज भारतामध्ये आपल्याकडे इराणच्या खाडीमधून तेलाचे टँकर देखील येऊ घातलेले आहेत आणि हे संकट या ठिकाणी चालणार आहे. पण याचा विचार न करता संसदेचा अपमान करायचा हे एक ध्येय राहुल गांधींनी त्यांच्या डोक्यात ठेवलेलं आहे आणि त्यानुसारच ते कार्य करत असतात. त्या राहुल गांधींचा निषेध करण्यासाठी आज संपूर्ण भारतभर, महाराष्ट्रभर माननीय रवींद्रजी चव्हाण आपले प्रदेशाध्यक्ष यांच्या निर्देशानुसार निदर्शने करण्यात येत आहेत आणि राहुल गांधींचा या ठिकाणी आम्ही तमाम अंबरनाथकरांच्या वतीने देखील निषेध व्यक्त करतो. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत. धन्यवाद. हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुंचे.